नमस्कार मित्रांनो, मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेत 9 सुवर्ण मार्ग जाणून घ्या. मन जिंकणे हा जगातील सर्वात मोठा विजय आहे, पण ते जिंकणे सर्वात कठीण पण आहे. अशा वेळी भगवान बुद्धांनी सांगितलेले मार्ग अनुसरण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात आपले मन हे सर्वात जास्त अशांत असते. आपल्या विचारांवर आणि भावनांवर ताबा नसल्यामुळे अनेकदा आपण मानसिक थकवा आणि गोंधळ अनुभवतो. हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून ते शांत करण्याचे आणि त्यावर ताबा मिळवण्याचे काही अत्यंत प्रभावी मार्ग सांगितले आहेत. हे मार्ग केवळ बौद्ध धर्मापुरते मर्यादित नसून ते कोणत्याही व्यक्तीला आपले आयुष्य अधिक नियोजनबद्ध आणि आनंदी बनवण्यासाठी दिशादर्शक ठरू शकतात. तर जाणून घ्या, मनावर विजय मिळवण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेले हे अनमोल 9 मार्ग. 1 नंबर, विचारांचे निरीक्षण करा. तुमच्या मनात सतत अनेक विचार येत असतात, काही सकारात्मक तर काही नकारात्मक. हे विचार आपल्या भावनांवर आणि कृतींवर परिणाम करतात. म्हणूनच आपले विचार काय आहेत, ते कुठून येत आहेत याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला खरा मानून त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सत्य, परिस्थिती आणि वास्तव यांची सांगड घाला. मनातला गोंधळ नाहीसा होईल. 2 नंबर, प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया नाही. आपण अनेकदा एखाद्या घटनेला किंवा व्यक्तीच्या बोलण्याला लगेच प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया ही अचानक असते. त्याऐवजी थोडे थांबा, विचार करा आणि मग योग्य तो प्रतिसाद द्या. 3 नंबर, मौनाचा सराव करा. दररोज काही वेळ शांत बसण्याचा प्रयत्न करा. मौनामुळे मनाला शांती मिळते, विचारांची स्पष्टता वाढते आणि आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. 4 नंबर, फळाची अपेक्षा न करता कर्म करा. आपले पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करा. निकालाची काळजी करणे सोडून द्या. निकालाची भीती वाटत असेल तर आपण कामच करू शकत नाही किंवा ते काम चांगले होत नाही. 5 नंबर, कृतीवर लक्ष केंद्रित करा. कृती आपल्या मूल्यांवर आणि योग्य अयोग्य याच्या विचारावर आधारित असावी. आपली कृती ही आपल्या मूडवर अवलंबून नसावी. आपला मूड अनेकदा बदलत असतो. जर आपण आपल्या मूडनुसार कृती करू लागलो तर अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. 6 नंबर, मनाची काळजी घ्या. आपले मन जपा. जसे आपले शरीर व्यायामाने मजबूत होते तसेच मन ही सराव आणि ध्यानाने मजबूत होते. आपल्या मनाला सकारात्मक विचार, वाचन आणि योग्य आहार देऊन त्याची काळजी घ्या. 7 नंबर, सकारात्मक विचार करा. तुमच्या मनात सकारात्मक विचार आणा. तुमची दृष्टी बदला. सकारात्मक विचारांमुळे यश मिळवण्याची क्षमता वाढते. 8 नंबर, वेळेचे व्यवस्थापन करा. तुमच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. प्रत्येक कामासाठी योग्य वेळ द्या. तुमच्या वेळेचे व्यवस्थापन केल्यामुळे काम व्यवस्थित होते आणि तणाव कमी होतो. 9 नंबर, मन शांत करा. तुमची ध्यान करण्याची सराव आणि मनाची काळजी घेतल्यामुळे तुमचे मन शांत होईल. शांत मनामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.